गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. चला तर मग आपले गुड मॉर्निंग सुरुवात इथून रितिशापासून झालेली आहे. रितिशाची तब्येत बरी नाही आहे म्हणून तिच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या वगैरे ठेवून घेतल्या. त्याच्यानंतर तिला नाश्ता वगैरे बनवून दिला. तर नाश्त्यामध्ये तिला दूध शेवळ्या वगैरे दिल्या. त्यानंतर तिने खाल्ल्या आणि आराम केला. त्याच्यानंतर मी लगेच बाहेरची कामं आवरले आणि घरामध्ये स्वयंपाक बनवायला घेतला, कारण की गणपती बाप्पाचा नैवेद्य पण दाखवायचा राहते. त्याच्यासाठी लवकर लवकर झटपट स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. तर कुकरमध्ये आलू आणि भात मांडला होता. तर त्याच्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आलूची भाजी बनवायला घेतली. त्याच्यानंतर मग आलूची भाजी झाल्यानंतर चपात्या वगैरे करून घेतल्या. नंतर मग अहोंसाठी डब्बासुद्धा बांधून घेतला. तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने आलूची भाजी, काकडी, लिंबू आणि चपाती हे दिलं. आणि मुलांना कितीही रागवा, मुलं ऐकतच नाही. रितिशाला एवढा ताप असून सुद्धा ती बाहेर गेली दुकानामध्ये आणि दुकानातून ती काय घेऊन आली. त्याच्यानंतर मग मी घरामध्ये येऊन बघितलं तर रूममध्ये बघितला तर एवढा सारा पसारा. तर मग मला पसारा उचलता 10-15 मिनटं लागून गेले. तर मुलांचं असंच असते. आता ती एकटीच आहे, आजूबाजूला कोणी खेळायला नाही म्हणून ती घरातल्या घरात काही ना काही करत राहते. तर आम्ही पण तिला जास्त काही रागवत नाही आणि ती असंच नेहमी पसारा करते आणि मला उचलत राहावं लागते. तर त्याच्यानंतर मग मी सगळा पसारा वगैरे उचलून घेतला. चला तर मग आपण ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला माझे व्हिडिओ कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट मला सांगेल की पुढच्या वेळेस मी कसे ब्लॉग बनवेन. चला तर मंडळी, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.